नमस्कार ताईंनो. तर इथं बघू शकताय मी ब्लाऊज काठापदराच्या साडीमधले 2 ब्लाऊज माझ्याकडे शिवण्यासाठी आले होते ताईंचे. एकाच पॅटर्नचे आणि एकाच कलरचे आणि एकाच ताईंचे. तर अशा पद्धतीचा एक ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे आणि इथं दुसरा पण मी इथं कटिंग करून घेतलेला आहे. ह्या पण ब्लाऊजचे माझ्या फ्रंट साईडचा भाग तयार झालेला आहे आणि इथं बॅक साईडचा पार्ट घेतला आहे. तर बॅक साईडच्या पार्टला आपल्याला इथं गळा काढायचा आहे. मॅन फॅब्रिक आणि अस्तर घेतला. इथं अस्तरावरती मी सर्वात आधी इथं मी गळा काढून घेणार आहे. तर पंचकोनी गळा काढायचा आहे, यू गळा काढायचा आहे आपल्याला. तर पंचकोनी गळा काढल्याच्या नंतर इथं झाल्या माझे स्लीव्ज तयार झालेले आहेत. स्लीव्ज अशा पद्धतीची डिझाईन बनवलेली आहे ताईंनो. तर इथं मी डिझाईनला लेस लावलेली आहे, कापणी डिझाईन काढलेली आहे आणि आतमध्ये मी अशा पद्धतीचा बो लावलेला आहे. खूप छान आणि खूप मस्त युनिक हा डिझाईन झालेला आहे. तर बघू शकता कसला भारी हा डिझाईन वाटतोय मला पण आवडलेला आहे. खूप छान, खूप मस्त. तर ताईंनो इथं फायनली बघू शकता माझा ब्लाऊज तयार झालेला आहे. खूप मस्त. आता ब्लाऊजचं मी काही काम ठेवलेलं नाही आहे, त्यांना उद्या द्यायचं आहे. ते आता आल्या होत्या, त्यांनी पण डिझाईन बघितला, त्यांना पण खूप आवडला. खूप एकदम भारीच आवडला आणि मला पण खूप आवडला. एकदम म्हणजे नाजूक आणि छान मस्त युनिक डिझाईन मला खूप